नमस्कार, मी अंकिता चौधरी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. एकाच आठवड्यात मुनगंटीवार दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर असल्यानं चर्चांना उधाण. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत झाली पाहिजे, अखिल भारतीय किसान सभेची मागणी. आमदार संग्राम जगतापांचे विचार पक्षाला मान्य नाहीत. संग्राम जगताप यांना करणे दाखवा नोटीस बजावणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी मोर्चाचं आयोजन. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात. दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज दिसणार एकाच मंचावर. महेश मांजरेकर यांच्या पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला लावणार हजेरी. दिवाळीच्या तोंडावर गोकुळ दूध संघाकडून 40% डिबेंचर रक्कम कपात. जिल्ह्यातील दूध संस्थांच्या चालकांच्या आक्रमक भूमिका. डिबेंचर निषेधार्थ गोकुळ समोरच उपोषण. दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा. करमाळ्याच्या सभेत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचं वक्तव्य. सचिन घायवळला शस्त्र परवाना दिलाच नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून योगेश कदमांची पाठराखण. कोकण म्हाडाच्या 5,354 घरांसाठी आज सोडत. ठाण्यातील काशीनाथ घाणेकर सभागृहात होणार कार्यक्रम. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम. पुण्यात आज भाजपची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार मार्गदर्शन. निलेश घायवळनंतर सचिन घायवळवर मकोका अंतर्गत कारवाई. निलेश घायवळ प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सुपूर्द. शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती करू नका. भाषा आणि शिक्षण तज्ज्ञांचा सरकारला सल्ला. तुर्तास इथेच थांबूया. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.